वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी ताजं, घट्ट आणि पारंपरिक पद्धतीचं श्रीखंड. गुढीपाडवा जवळ आलाय तर श्रीखंडाची रेसिपी तर झालीच पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी बाहेर मिळतं तशा पद्धतीचं श्रीखंड बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला फुल फॅट दूध घ्यायचं आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथेही म्हशीचं दूध आहे, म्हणजे आपलं दही चांगलं घट्ट बनतं. सर्वात अगोदर आपल्याला श्रीखंडासाठी दही लावून घ्यायचं आहे. तर दही लावण्यासाठी दूध अगोदर आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि कोमट जेव्हा दूध होईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये विरजण टाकायचं आहे. दूध हे कोमटच असायला हवं, अगदी आपल्या बोटाला चटका बसणार नाही इतपत. आणि त्यामध्ये आता 1 लिटर दुधासाठी मी जवळपास 3 चमचे विरजण दुधामध्ये टाकून घेत आहे. आणि अशा विस्कच्या मदतीने आपण याला असं ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण विरजण दुधामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगलं फेटूनही घ्यायचं आहे, म्हणजे दुधावर चांगले बुडबुडे आले पाहिजे. जेव्हा आपण अशा पद्धतीने दही लावतो तेव्हा दही एकदम छान आणि घट्ट लागतं. आता दुधावरचा आलेला फेस तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण दुधावर फेस येऊ द्यायचा आणि 7 ते 8 तास यावर झाकण ठेवून आपण दही लागण्यासाठी हे ठेवून द्यायचं आहे. रात्रभर ठेवलं तरीही चालेल. 7-8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं दही अगदी परफेक्ट लागलेलं आहे. अगदी सहज कापता येईल इतकं घट्टसर आणि फ्रेश दही आपलं तयार आहे. दही आता तयार आहे. आपण आता याला सुती कपड्यामध्ये गाळून घेऊयात. तर त्यासाठी एका चाळणीवर चांगला स्वच्छ सुती कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर हे दही आपल्याला ओतून घ्यायचं आहे. दही पूर्णपणे कपड्यावर काढून झाल्यावर आपण ते चमच्याने जेवढं होईल तेवढं पाणी निथळण्यासाठी दही थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे त्यातील पाणी खाली निथळून जाईल. आता या कपड्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा कपडा असं उंचीवर टांगून ठेवू शकता त्यातील पाणी निथळण्यासाठी, किंवा मग त्यावर काही वजनदार वस्तू ठेवून असं जाळीवर ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातील पूर्णपणे पाणी निघून जाईल आणि आपल्याला चांगला घट्ट चक्का दही भेटेल. मी इथे अशा पद्धतीने यावर वजन ठेवून दह्यातील पाणी निथळण्यासाठी ठेवत आहे. हे आपण रात्रभरही ठेवू शकतो किंवा 7-8 तासही ठेवलं तरीही चालेल. 7 ते 8 तासानंतर आपण हे वजन यावर काढून घ्यायचं आहे आणि आता आपण बघूया आपलं चक्का कसा तयार झाला आहे ते. तर अगदी परफेक्ट आपल्याला हवा तसा चक्का तयार झालेला आहे. यातील पाणी पूर्णपणे निघून गेलं. 1 लिटर दुधापासून आपला एवढा चक्का निघालेला आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये टाकण्यासाठी आपण साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर एवढ्या दह्यासाठी किंवा चक्क्यासाठी मी 4 चमचे साखर घेतली आहे आणि 5-6 वेलची घेतली आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर हा चक्का आता आपण विस्कच्या मदतीने किंवा रवीने असा मऊसूत करून घ्यायचा आहे, थोडासा फोडून घेतल्यासारखा. आणि त्यामध्ये आता पिठी साखर आणि वेलची टाकून घ्यायची आहे आणि ती पुन्हा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने साखर आणि वेलची या चक्क्यामध्ये मिक्स झाल्यानंतर दुधामध्ये भिजवलेलं केशर टाकून घ्यायचं आहे आणि तेही यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला अगदी बाहेरच्या श्रीखंडासारखं टेक्स्चर येण्यासाठी आपण अगदी हलकंच याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. तर मिक्सरमधून याला फिरून घेतल्यानंतर दिसतंय ना आपलं श्रीखंड अगदी मार्केटसारखं. घरच्या घरी बनवलेलं असल्यामुळे ते ताजं तर असतंच, पण त्यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नसते आणि रंगही आपल्या श्रीखंडाला अगदी सुरेख आला आहे. वरून आपण पिस्त्याने गार्निश करू शकतो आणि तयार आहे आपलं पारंपरिक, शुद्ध, ताजं, घट्ट असं क्रीमी श्रीखंड.
आता गुढीपाडवा तर आलायच, तर या गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा बेत तर झालाच पाहिजे. पण नुसतं सणालाच नाही, तर जेव्हाही आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटेल किंवा काही पार्टी समारंभ पाहुणे येणार असेल, तेव्हा आपण हे श्रीखंड बनवू शकतो. बनवायला सोपं तर आहेच, पण अगदी कमी साहित्यांमध्ये बनणारी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.